ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसताना सुद्धा मला 20 कोटी निधी मिळतोय। माझे आमदार सदा सरवणकरांच्या वक्तव्यामुळे आता वादाची शक्यता। तुमच्या बापाचा नाही तर हा लोकांचा पैसा आहे, माज दाखवू नका। आतापर्यंत काय झोपला होतात का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही। दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपच्या नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे नमो युवा रनचं आयोजन। 7,000हून अधिक मुंबईकर यामध्ये सहभागी। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा। फडणवीसांची प्रतिक्रिया। विद्यापीठांमध्ये सर म्हणणं आता बंद करा। सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी। स्वामी जितेंद्रनाथ महाराजांची मागणी। धनगर समाजाला एसटीतनं आरक्षण द्यावं। प्रकाश सोळंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पत्रात जालन्यामध्ये सुरू असलेल्या दीपक बुराडे यांच्या उपोषणाचा सुद्धा उल्लेख। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधात कुणबी समाज आक्रमक। या मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। कबूतरखान्यांसाठी मुंबईमध्ये 3 नव्या जागांचा विचार। मुंबईत नवे कबूतरखाने सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड। जागा उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी काही वॉर्डांकडून अहवाल सादर। केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार। शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B व्हिसा धारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार। अमेरिकेचं स्पष्टीकरण। जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा दणका। तर या ठिकाणी महाराष्ट्रानं डंका वाजवत वर्ल्ड एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं प्रदर्शन केलंय। उदय सामंतांच्या हस्ते इंडिया महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन। 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा। तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात या यात्रेचं आयोजन। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून या यात्रेला सुरुवात होणार। नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमध्ये हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। सोनं चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच। सोन्याच्या दरात 750 तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ। सोनं 1,11,450 रुपयांवर तर चांदी 1,31,500 रुपयांवर। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल। धाराशिवच्या उमरग्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। सखल भागातील रस्ते पाण्याखाली, काही घरात सुद्धा पावसाचं पाणी शिरलं। सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस तर अक्कलकोट ते गाणगापूर या मार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी। बोरी उमरगे गावाजवळचा पूलही पाण्याखाली। राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। रायगड, रत्नागिरी, नाशिक, सोलापूर आणि बीडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सातारा, सांगलीत मध्यम पावसाची शक्यता। आशियाई चषकात आता सुपर 4चे सामने। दुबईत आज पुन्हा भारत आणि पाकमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार। पाकच्या संघासाठी मोटिवेशनल स्पीकरसह मानसशास्त्रज्ञांचं पाचारण। एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाचं विक्रमी शतक। विराट कोहलीचा विक्रम मोडत अवघ्या 50 चेंडूंमध्ये शतकी खेळी। ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेत स्मृती मंधानानं 300 धावा ठोकल्या। रेल नीरच्या दरात 1 रुपयांची घट, तर 1 लिटर पाण्याच्या बॉटलसाठी आता 15 रुपयांऐवजी 14 रुपये, तर 500 मिली बॉटलसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये द्यावे लागणार। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सुप्रीम कोर्टात याचिका। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित FIR आणि फौजदारी कारवाई रद्द करण्याची यातना मागणी।
ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.